दिल्लीतल्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं असलं तरी याची धग ही आता झारखंडपर्यंत पोहोचली आहे। या आंदोलनानं हेमंत सोरेन सरकारला अक्षरशः घाम फोडलाय। परीक्षांमधील गैरप्रकारानं विद्यार्थी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय। मागच्या 17 दिवसांपासून सुरू असणारं हे विद्यार्थी आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलंय। जेपीएससी आणि जेएसएससी भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेलं हे आंदोलन आजच्या 17व्या दिवशी देखील सुरू आहे। राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांमधील हा नेमका वाद काय आहे? राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्यात आणि या सगळ्यांमध्ये केंद्र सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात। झारखंडमधील विद्यार्थी आणि सरकारी नोकरीच्या इच्छुकांचं आंदोलन आता चांगलंच तापलंय। या आंदोलनाची सुरुवात 14व्या जेपीएससी प्रिलिमिनरी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर झाली। या परीक्षेत 103 पदांसाठी 2204 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली। मात्र निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। उमेदवारांचा आरोप होता की निकालासोबत श्रेणीनिहाय कट ऑफ मार्क जाहीर करण्यात आले नाहीत। त्यासोबतच मेरिट लिस्टवर आयोगाच्या घटनात्मक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचा दावाही करण्यात आला। याशिवाय परीक्षा प्रक्रियेत OMR मूल्यांकन, उत्तर तालिका आणि काही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये कथित चुका झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला। या तक्रारी वाढल्यानंतर प्रकरणाची चौकशी CID कडे सोपवण्यात आली। त्यानंतर जेपीएससी कार्यालयावर CID आणि पोलिसांनी छापे टाकून कागदपत्र आणि डिजिटल पुरावे तपासले। चौकशी दरम्यान काही व्यक्तींना अटकही झाली। यामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखीन वाढला। त्यांनी केवळ निकाल रद्द करण्याची मागणी न करता संपूर्ण 14वी जेपीएससी परीक्षाच रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी आणि या प्रकरणाची CBI मार्फत स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी सुरू केली। याच मागण्यांमधून पुढे झारखंडमधील सध्या सुरू असणारं विद्यार्थी आंदोलनाला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेत कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि काही परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये तब्बल 6 तास चर्चा झाली। या चर्चेनंतर सरकारनं 14वी जेपीएससी प्रिलिमिनरी परीक्षा, जेपीएससी बॅकलॉग 2023 आणि जेपीएससी बॅकलॉग 2025 या तीनही परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली। त्यासोबतच जेपीएससी परीक्षांमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी ED मार्फत आणि गुन्हेगारी बाबींची चौकशी CID मार्फत करण्याची भूमिकाही सरकारने घेतली। याशिवाय परीक्षांमधील गैरप्रकाराशी संबंधित प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, 90 दिवसात तपास अहवाल आणि भविष्यातील परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची घोषणा देखील केली। मात्र या सगळ्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप आणि मागण्या अजूनही कायम आहेत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे पाहूयात। आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांची CBI मार्फत चौकशी करावी, CBIने चौकशी केलेला अहवाल सार्वजनिक करावा, यातील दोषींवर कडक कारवाई देखील करावी। त्यासोबतच 14वी जेपीएससी परीक्षा रद्द करावी, प्रवर्गनिहाय अंतिम गुणमर्यादा OMR प्रति उपलब्ध करून द्याव्यात, UPSC आणि SSCच्या धर्तीवर भरतीचं वेळापत्रक जाहीर करावं, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत। तर सरकारनं आपण विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्याचा दावा केलाय। मात्र विद्यार्थ्यांनी हा दावा देखील फेटाळून लावलाय। विद्यार्थ्यांनी JSSC CGL परीक्षा रद्द करावी आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी केली आहे। परंतु सरकारनं CGL परीक्षा रद्द करण्यास नकार दिलाय। ही परीक्षा न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली असून अनेक उमेदवार निवड करण्यात आलेत आणि ते नोकरीवरही रुजू झालेत असं सरकारचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे जेपीएससीच्या तिन्ही विद्यमान सदस्यांनी राजीनामा दिल्याची मोठी घडामोड घडली आहे। एवढंच नाही तर राज्यपालांनी त्यांचे राजीनामे तात्काळ स्वीकारल्याचंही समोर आले। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आंदोलनाचे नेते देवेंद्रनाथ महतो यांच्यासह काही विद्यार्थी उपोषणावर आहेत। महतो यांची सध्या प्रकृती खालावल्याचंही वृत्त समोर येते। आता या सगळ्यांमध्ये केंद्राच्या भूमिकेबाबत बोलायचं झालं तर भाजपचे केंद्रीय मंत्री आणि खासदार या मुद्द्यावर राज्य सरकारवर दबाव आणत आहेत आणि CBI चौकशीची मागणी करत आहेत। मात्र केंद्र सरकारनं स्वतःहून या प्रकरणात CBI तपास सुरू केल्याची अजून तरी घोषणा केलेली नाही। आता आज विद्यार्थ्यांनी विधानसभेवर मोर्चा काढलाय। सरकारनं विद्यार्थ्यांच्या मोठ्या मागण्या मान्य केल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे
विद्यार्थ्यांनी सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे झारखंडमधील तरुणांचा हा असंतोष सरकारसाठी प्रशासकीय संकट ठरणार की आगामी राजकारणातही मोठा फटका देणार हे पाहणं गरजेचं आहे. तुमच्या मते या प्रकरणात सीबीआय चौकशी झाली पाहिजे का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा डिजिटल प्रभात.